सकाळी पिशूला अंघोळ वगैरे घातली, तयार केलं. त्यानंतर तिला नाश्ता भरवला. त्यानंतर दीदीकडे पाठवलं तिला, कारण मला थोडी साफसफाई राहिली होती ती करायची होती. त्यानंतर प्रिशूला पाठवलं. त्यानंतर पूर्ण आवरून घेतलं. किचन ओट्याच्या खालचं राहिलं होतं फक्त साफ करायचं, मग ते पूर्ण क्लीन केलं. भांड्यांची आवरसावर केली. त्यानंतर सर्व आवरून झाल्यावर थोडंसं फराळ केलं. उपवास आहे शनिवारचा. हे बघा, प्रिशाने किती नुसतं सांडवते, हातात घेते, एवढा मोठं मूठ भरून घेते आणि खाली फेकते आणि खालचं उचलून खाते. तिला खालचं उचलून खाण्यामध्ये खूप मजा येते आणि विधीला पण खाऊ देत नाही. त्यानंतर खाऊन झाल्यावर बघा मस्तीला आली आहे, विधीला मारते. माझ्या बहिणीची मुलगी आहे विधी, तिला बघा कशी मारते. तिला नाही म्हटलं तरी पण मारते, धबाधब कुठेही तिला म्हटलं तुला मारू मारू तरी पण नाही ऐकते, तरी पण मारती. दीदीला नको मारू म्हटलं मी तिला. त्यानंतर मस्ती वगैरे मारली, धमाखूर मस्ती करून बघा आता माझी प्रिशू कशी गार झोपी गेली दुपारी.